नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरती निघालेली मित्रांनो, MPSC तर्फे वॅकन्सी असणार आहे. इथे जी वॅकन्सी मित्रांनो LLB वाल्यांसाठी इथे वॅकन्सी असणार आहे विधी पदवीसाठी. ओके, इथे जी वॅकन्सीच्या पदांबद्दल बोलायला गेले मित्रांनो, सहाय्यक प्रबंधक गडबची भरती असणार आहे मित्रांनो. इथं चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इथं असणार आहे मित्रांनो. ओके, याच्यामधले आपल्याला जे मित्रांनो गडबची भरती असणार आहे सहाय्यक प्रबंधक म्हणून मित्रांनो. ओके, तर तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत देणार मित्रांनो. अप्लाय कसं करायचं, कोणकोणती वॅकन्सी असणार आहे, कॅटेगरी वाईज पगार किती असणार आहे, संपूर्ण माहिती. ओके, आपल्याला ऐकून घ्यायची, लगेच अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती असणार मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाकडून प्राप्त मागणीनुसार औद्योगिक न्यायालय स्थापनेवरील वर्ग 2 मधील सहाय्यक प्रबंधक गट ब या पदाकरिता पदभरतीत अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. उपलब्ध संख्या असणारे पदसंख्या 15. ओके, इथं 15 वॅकन्सी असणारे कॅटेगरी वाईज. ओके, आपल्याला कॅटेगरी प्रवर्ग दिलेले मित्रांनो, बघून घ्यायचे. आपण जे आपण कॅटेगरीमध्ये येत असाल आपल्याला इथं बघून घ्यायचं मित्रांनो, इथं अप्लाय करून घ्यायचे आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार. ओके, आता मित्रांनो इथं प्रस्तुत जाहिरातीमध्ये विविध अटी शर्ती पूर्तता करण्यात येणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया दिलेली मित्रांनो, तपशील वगैरे दिलेली आहे. आता तुमची आता विविध कालावधी दिलेली मित्रांनो. अर्ज सादर करण्याची आपल्याला कालावधी असणार आहे 21 मार्च 2025 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत चालू होणार आहे. 10 एप्रिल 2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला शुल्क भरण्यासाठी पण 10 एप्रिल 2025 पर्यंत भरून घ्यायचे. आणि आपल्याला स्टेट बँकद्वारे कधी ऑफलाईन चलन करायचं असेल मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला 12 एप्रिल 2025 असणार आहे. ओके, अंतिम तारीख असणार आपली 15 एप्रिल 2025. आता आरक्षणामध्ये तरतुदी दिलेली आहे मित्रांनो. आरक्षणासाठी तुम्हाला इथं वाचून घ्यायची पॅरेग्राफ्स वगैरे. तर भटक्या जमाती, महिला प्रवर्ग, अनुसूचित जमाती. ओके, जे पण कॅटेगरी आपण असाल ते वाचून घ्यायचे कॅटेगरी वाईज. ओके, व 6 पेजेसचा PDF खूप मोठा PDF आहे. बाकीचे ते वाचून घ्यायचे. आता इथं प्रशस्त संवर्गामध्ये मित्रांनो आता 2025-26 साठी उत्पन्नाचा दाखला लागणार इथं या कॅटेगरी वाईज आहे खेळाडूसाठी. ओके, दिव्यांग आरक्षण. ओके, अनाथसाठी. ओके, आता वेतन श्रेणीबद्दल जाऊया आपण. आता वेतन श्रेणी आपल्याला स्तर असणार मित्रांनो. S16 सॅलरी असणार याच्यामध्ये मित्रांनो 44,900 पासून 1,42,400 अधिक नियमानुसार भत्ते आपल्याला मिळणार आहे. पात्रता असणार आहे भारतीय नागरिकत्व. वयोमर्यादा लागणार आहे आपल्याला महाराष्ट्राच्या रहिवासी आपल्याला लागतं मित्रांनो. याच्या वयोमर्यादा दिनांक असणार आहे आपल्याला काउंटिंग होणार आहे 1 जुलै 2025. किमान आपला आर्थिक मागासवर्गीयांसाठी मित्रांनो 19 वर्ष इथं पाहिजे सगळ्यांसाठी किमान वय. इथं 38 वर्षापर्यंत, राखीवसाठी मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत, खेळाडूंसाठी 43 वर्षापर्यंत. ओके, मागासवर्गीय आर्थिक 43 वर्षापर्यंत. आणि आपण दिव्यांग उमेदवारासाठी आपल्याला 45 वर्षापर्यंत माजी सैनिकांची अधिक 3 वर्ष कालावधी सर्व्हिस केला असेल तर आपल्याला इथं भेटणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्र शासनातील सेवेतील कर्मचारी उच्च वर्गातील लागू नाही. ओके, दिव्यांग वगैरे आरक्षण, आपल्याला खेळाडू आरक्षण, कॅटेगरी वाईज आरक्षण, त्यापैकी आपल्याला एकच कोणतीही सवलत मिळणार मित्रांनो, लक्ष द्यायचं. ओके, शैक्षणिक आपल्याला असामान्य शैक्षणिक अर्थासाठी अनुभव दोन्ही धारकांच्या उमेदवारांची असणार मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. तरतुदींसाठी इथं दिलेले आहे अनुभव वगैरे आपल्याला वयोमर्यादांसाठी. तर शैक्षणिक पात्रता आपल्याला इथं बघून घ्यायची मित्रांनो. शैक्षणिक पात्रता असणार आपल्याला लॉ डिग्री आपल्याकडे पाहिजे, विधी वाली लॉ डिग्री मित्रांनो. प्राधान्य दिलेलं आहे आपल्याला प्रोफेशनल नॉलेज एक्सपिरियन्स वालेला सगळ्यात पहिले प्राधान्य मिळणार आहे मित्रांनो. ओके, शैक्षणिक गणनाचा दिनांक असणार आहे आपल्याला अंतिम दिनांकापर्यंत इथं सगळे डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे. कर्तव्य जबाबदारी आपल्या संकेतस्थळावर दिलेले आहे मित्रांनो, वाचून घ्यायचे. निवड प्रक्रिया असणार आहे मित्रांनो आपल्याला किमान असून किमान अर्थ केलेली म्हणून उमेदवारांना मुलाखतीत बोलण्यात पात्र असणार नाही. ओके, तर इंटरव्ह्यू बेस आपले सिलेक्शन इंटरव्ह्यू पण होणार आहे आणि आपले एक्झामिनेशन पण होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये. ओके, MPSC मार्क अशा पद्धतीचं असतं मित्रांनो. परीक्षा चाचणी घेण्याची निश्चित झाल्यास आपल्याला इथं शिथिल करण्यात येणार नाही मित्रांनो. ओके, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. अभ्यासक्रम असणार मित्रांनो. परीक्षेचे माध्यम असलेला आपल्याला बाबी लागू वगैरे दिलेल्या संकेतस्थळावर ते बघून घ्यायचं. ओके, त्यानंतर मित्रांनो इथं परीक्षा घेण्याची चाळणी, परीक्षेच्या मुलाखतीची एकत्रित विचारता घेऊन आपल्याला असणार आहे मित्रांनो. मुलाखतीच्या आधारे मुलाखतीचे किमान 41% त्यापेक्षा जास्त गुण मिळवून आपल्याला उत्तीर्ण व्हायचे उमेदवारांनी. ओके, लक्षात द्यायचे. प्रस्तुत निवड प्रक्रिया लेबर अँड सोशल वेलफेअर डिपार्टमेंट बॉम्बे
30 एप्रिल 1959 1959 सेवा प्रवेश नियम असणार आहे मित्रांनो आपल्याला इथं. अंतिम शिपाई यादी आपल्याला रँकिंगनुसार असणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत असणार आहे. अर्ज सादर करायचे टप्पे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचे, प्रोफाईल करून घ्यायची. म्हणजे वन टाइम OTR असतो, आपण OTR म्हणतो त्याला. ज्याच्याकडे OTR असेल ते डायरेक्टली अप्लाय करू शकतो, ज्याच्याकडे OTR नसेल ते डायरेक्ट OTR बनवून अप्लाय करायचं. ओके, खाते तयार झाल्यावर आपल्याला अप्लाय करायचं, आपल्याला पेमेंट फीस भरायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात थोडेफार, आणि त्याच्यानंतर प्रमाणपत्र अपलोड करायची. त्यानंतर आपल्याला चेक इलॅबिलिटी बघून घ्यायची आणि अपलोड करून टाकायचं आहे. आता जर OTR तुम्ही बनवायचा म्हटला मित्रांनो तुमच्यासाठी, तर आता हे सगळे डॉक्युमेंट लागणार. अर्जाचा नावाचा पुरावा, SSCचा किंवा आपल्या शैक्षणिकचं PDF फाईलमध्ये सगळे डॉक्युमेंट लागणार. 50 ते 500 KB पर्यंत सगळ्यांची साईज असणार आहे. ओके, डॉक्युमेंटची त्याच्यामध्ये वयाचा पुरावा झाला, नावाचा पुरावा झाला, शैक्षणिक आणि इत्यादी पुरावा, सामाजिक मागासवर्गीयांचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटकांचा पुरावा, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्तींचा असल्याचा पुरावा, माजी सैनिकांचा पुरावा असाल तर आपण, अनाथांचा पुरावा द्यायचा आहे, खेळाडू आरक्षणाचा पुरावा, अराखीव महिला खेळाडू, दिव्यांग माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्याचा पुरावा द्यायचा आहे, SSC नावात बदल असल्याचा पुरावा द्यायचा आहे, मराठी भाषेत ज्ञान असल्याचा पुरावा द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला लहान कुटुंबांचे आपल्याला प्रतिज्ञापत्र असेल तर त्याचा पण पुरावा, त्याच्यानंतर राज्य शासकीय कर्मचारी यांच्याकरिता वयोमर्यादांचा सवलतीचा दावाचा PDF द्यायचा आहे मित्रांनो. ओके, सगळे डॉक्युमेंट PDF मध्ये पाहिजे आपल्याला, 50 ते 500 KB मध्ये. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो उपयुक्त आपल्या कागदपत्रे अपलोड पण करायची, आठवणीने आपल्याला अपलोड करायचं अनिवार्य असणार मित्रांनो आपल्यासाठी. ओके, लक्षात द्यायचं हे. त्याच्यानंतर आपण मित्रांनो पुढे जाऊया. संबंधित जाहिरातीस आपल्याला मित्रांनो विविध निषेध पात्रता तसेच प्रोफाईल मधून दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे कागदपत्रे अपलोड करावी लागेल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. प्रोफाईल मधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अपलोड करायची कागदपत्रे आपल्याला सादर करायची आहे मित्रांनो. ओके, जे पण डॉक्युमेंट लागेल सादर करायचे, नाहीतर अर्ज आपल्या इथं करता येणार नाही. ओके, जे दिलेले आहे त्यांनी सर्वसाधारण अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने स्वीकारायचा आहे. संकेतस्थळाची वेबसाईट दिलेली आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन मित्रांनो मी. त्यानंतर तुम्हाला अराकीसाठी 394 रुपये चलन फीज असणार आहे. ओके, आपल्याला शुल्क भरायचं आहे मित्रांनो इथं, आणि मागासवर्गासाठी 294 रुपये असणार मित्रांनो. ओके, सगळा फॉर्म भरल्यानंतर आपण इथं ऑनलाईन पे सबमिट करू शकतो मित्रांनो. इथं चलन वगैरे ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने दोन्ही पद्धत असणार मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने भरून टाका, ऑफलाईन पद्धतीने खूप सारे झंझटमारी असते. ओके, सेवा प्रवेशांची माहिती वगैरे दिलेली मित्रांनो, हे तुम्हाला वाचायचं असेल वाचू शकता. आपल्याला या पदाकरता निश्चित व्यक्तींनी निर्धारित केलेली विभागाची परीक्षा पास होणे राहणार आहे मित्रांनो. त्यानंतर यशस्वीरित्याने आपण पास झाल्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू वगैरे आपला होणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं कॅटेगरी आपली मेरिट लिस्ट लागणार आहे पात्र उमेदवारांची. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मित्रांनो शासन निर्णय वगैरे दिलेले आहे इथं, प्रस्तुत जाहिरात वगैरे आपल्याला इथं संकेतस्थळावर वेळोवेळी आपल्याला वाचत राहायचं मित्रांनो. जायचं राहायचं आणि बघत राहायचं अपडेट वगैरे तसे मी पण देत असतो मित्रांनो. याची आता 18 मार्च 2025 नोटिफिकेशन आलेली मित्रांनो. 21 मार्च पासून तुमचे फॉर्म भरायला चालू होणार आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्यासाठी, लगेच आपल्याला अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. आणि तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर मला तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, नाहीतर मला त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा केव्हा पण मित्रांनो. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे. आणि आयोगांचे जे मित्रांनो परीक्षा कक्षात परिसरात मुलाखत सगळं मोबाईल फोन वगैरे अथवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जायचं नाही. आपल्याला प्रमाणपत्र घेऊन जायचं, आपल्याला आपलं वेळ हॉल तिकीट वगैरे लागणार आहे, आणि ID प्रूफ घेऊन जायचं मित्रांनो. ओके, काही शंका वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नाही तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज करा मित्रांनो. त्यासाठी ओपन ठेवलेलं आहे मी. ओके, आणि तुम्हाला चॅनल पहिल्यांदा असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचे, जास्त मित्रबरोबर शेअर करायचा हा व्हिडिओ मित्रांनो, त्यांच्यापर्यंत ऑपॉर्च्युनिटी गेलेली पाहिजे. त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून द्या मित्रांनो. आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं तर तुम्हाला मेसेज पण करू शकता मित्रांनो. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 21 तारखेला फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आहे, त्यासाठी आपण नवीन अपडेट वगैरे आले. MPSC मार्फत खूप सारी भरती आलेली नंतर राजपत्रितची पण आता वॅकन्सी आलेली आहे. ओके, सिव्हिल सर्व्हिसची ती पण आता अपडेट तुमच्यासमोर येणार पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, असेच अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला बनवून राहा, आणि भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.